आपण विशेषणांचे प्रकार पाहणार आहोत। मग विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे व नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास आपण विशेषण असे म्हणतो। तर विद्यार्थ्यांनो, विशेषणाचे एक उदाहरण देखील पाहूया। चांगली मुले याच्यातील चांगली हे काय आहे तर विशेषण आहे। काळा कुत्रा, काळा हे काय आहे तर कुत्र्याबद्दल विशेषण वापरले गेलेलं आहे। तर विशेषण म्हणजे काय हे लक्षात आलं असेल तर आता आपण विशेषणाच्या मुख्य प्रकाराकडे वळूया। मग विशेषणाचे मुख्य प्रकार 3 पडतात। पहिला आहे गुणविशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण, तिसरा आहे सार्वनामिक विशेषण। मग पहिला आहे गुणविशेषण। मग गुणविशेषण म्हणजेच काय तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास विशेषण किंवा गुणविशेषण असे म्हणतात। मग उदाहरणार्थ मोठी मुले, मग गुणावरून त्याचं विशेषण ठरतं। दुसरं आहे म्हातारी माणसे। ही 2 उदाहरणे झाली। चला तर आता संख्या विशेषण म्हणजे काय ते पाहूया। संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात। मग पहिलं उदाहरण आहे 10 मुली, दुसरं उदाहरण आहे 14 भाषा। हे झाले संख्या विशेषणाची उदाहरणे। संख्या विशेषणाचे देखील पोट प्रकार आहेत, ते आपण नेक्स्टच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। आणि उर्वरित आहे तिसरा सार्वनामिक विशेषण। मग सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तर ती त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात। सर्व नामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात। तर विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, सार्वनामिक विशेषणे म्हणजेच सर्व नामांपासून बनलेली असतात, म्हणजेच ती सर्वनामे असतात। उदाहरणार्थ हा मनुष्य, दुसरं उदाहरण तो पक्षी, तिसरं उदाहरण माझे पुस्तक। तर विद्यार्थ्यांनो, एकंदरीत आपण विशेषणांचे 3ही प्रकार पाहिले आहेत। आणि विशेषण, एक लास्टला टिप सांगते तुम्हाला, विशेषण हे नेहमी नामासह येते। वाक्यात नाम नसेल तर विशेषण असणार नाही। तर कसा वाटला विद्यार्थ्यांनो व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।